शिरपूर तालुक्यातील बलकुवे गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात शिवसेना ठाकरे गट उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। बलकुवे गावाचे सरपंच प्रदीप चव्हाण यांचा काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला। मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मानसिक त्रास कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थ व नातेवाईकांनी केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील एका माहिती अधिकार आरटीआय कार्यकर्त्याने ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत सातत्याने माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल करून सरपंच चव्हाण यांना मानसिक त्रास दिला। ग्रामस्थांनी आरोप केला की ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांबाबत वारंवार अर्ज, तक्रारी आणि चौकशीच्या नावाखाली सरपंचांवर दबाव टाकण्यात येत होता। यामुळे सरपंच चव्हाण सतत तणावात होते। याच दरम्यान संबंधित आरटीआय कार्यकर्त्याने माहिती अधिकार अर्ज मागे घेण्यासाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या तणावातूनच सरपंच चव्हाण यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असा ग्रामस्थांचा दावा आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंचाच्या मृत्यूत जबाबदार असलेल्या आरटीआय कार्यकर्ता व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांनी पोलीस प्रशासनावर टीका करताना सांगितले की सरपंचासारख्या लोकनियुक्त प्रतिनिधीला जर अशा प्रकारे त्रास देऊन मृत्यूस कारणीभूत ठरवले जात असेल तर तो अत्यंत गंभीर विषय आहे। दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी बलकुवे गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ, सरपंच, समर्थक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले असून प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। प्रदीप चव्हाण म्हणून बलकुवे गावाचे सरपंच होते। ते इतकं चांगलं काम करत होते की तुम्ही बघतायत पूर्ण ग्रामस्थ आज त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आज इथे बसलेले आहेत। एक दोरीक नावाचा व्यक्ती रोज माहितीचा अधिकार टाकतो, रोज मानसिक छळ करतो आणि हा व्यक्ती, हा सरपंच रोज चांगलं काम करण्यासाठी, समाजहिताचं काम करण्यासाठी स्वतःच्या पैशाने पैसे लावतो। घरकुल असेल, रस्ता असेल, गाव विकासाचे कामं करतो गावात आणि त्याला वाटतं की कुठेतरी माझे पैसे निघतील आणि 50-1 लाख नातेवाईक, त्याच्या ओळखीच्या लोकांकडे, मित्र परिवारांकडून उसनवारीने गावाचा चांगला विकास केला आणि ज्या वेळेला तो बिल टाकायला जायचा त्यावेळेस हा दोरीक रोज माहितीचा अधिकार टाकायचा। मागच्या आठवड्यात तर त्याने या प्रदीप चव्हाणला गाठलं आणि त्यांचे भाऊ आहेत, भाऊसाहेब, आणि एक जणाला गाठून सांगतो मला 5 लाख रुपये द्या, मला 5 लाख रुपये दिले तर मी हे सगळे माहितीचे अधिकार मागे घेतो। आणि त्या प्रदीप चव्हाणची बायको जिल्हा परिषदला शिक्षिका आहे, तिलाही रस्त्याने अडवतो आणि तिलाही धमकी देतो। ती बाई मॅटर्निटी लीव्हवर होती तरी या माणसाने रोज माहितीचा अधिकार दिला की ती हजर कधी झाली, ती डिलिव्हरी कधी झाली, रोज अधिक माहितीच्या अधिकारात शेवटी त्याने त्या माणसाला अपात्र केलं, खोटे गुन्हे दाखल केले, अपात्र केलं। त्या प्रदीप चव्हाणला मागच्या आठवड्यात ब्रेन हॅमरेज झालं, ब्रेन स्ट्रोक बसला, कारण की रोज छळला, रोज मानसिक त्रास दिला। 5 लाख रुपये त्या माणसाने खंडणी मागितली, या माणसाजवळ 5 लाख रुपये नव्हते द्यायला म्हणून याने शेवटी अक्षरशः ब्रेन स्ट्रोक होऊन हा माणूस आज मेला। तरी आम्ही म्हणतोय की आमच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे खंडणी मागितली होती, त्याला त्याच्याकडे मनुष्यवधाचा खून केला, मनुष्यवध केला, तर कुठेतरी गुन्हा नोंदवून घ्या। तर कोणत्याही पद्धतीने गुन्हा नोंदवला जात नाहीत म्हणून आज आम्ही गुन्हा नोंदवायला बसलोत। आज आम्ही सांगतोय, आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहेत। जर त्या माणसावर गुन्हा नोंदवून घेतला नाही आणि उद्या जर एवढे लोक इथे बसलेले एखाद्याची भावना तीव्र झाली आणि त्या माणसाचा त्या दोरीचा जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे राहतील। हे म्हणतील, पोलीस प्रशासन म्हणेल की तुम्ही कायदा सुव्यवस्था हातात का घेतली, तुम्ही गुन्हा नोंदवून घेतला नाही म्हणून आम्हाला घ्यावी लागते कायदा सुव्यवस्था हातात। आम्ही जोपर्यंत प्रदीप चव्हाणला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत इथं हलणार नाहीत। आम्ही आता थोड्या वेळात तिथे डेड बॉडी पण घेऊन येऊ।